फॅन्सी इव्हेंटला चालली आहे ना, मग मी फॅन्सी हेअरस्टाईल केली आहे. तुला असे पॅन्ट्स घेऊन मला वाटतं मीच बनवायचं. हे एव्हरीवन, वेलकम टू आवर ब्लॉग. आज आम्ही जाणार आहे एक इंटरेस्टिंग इव्हेंटसाठी. त्याचं नाव आहे होम ग्रोन इव्हेंट, जो की भाईकळ्याला होणार आहे. तर मग मी ऑलरेडी लेट आहे, तर मग मी पटकन रेडी होते आणि मी तेजसला भेटते अँड आय विल सी यू डायरेक्टली देअर. ओके. सध्या आम्ही आलोय भेळेकडे, भाईकडा. आणि हिने घेतलेलं आहे, काय घेतलंय? पांढरा ढोकळा, माझा फेवरेट. व्हाईट ढोकळा, विच इज टेस्टलेस. इट हॅज अ टेस्ट. काय, कोणती टेस्ट? कोणती टेस्ट असते? काय टेस्ट असते जरा सांग. व्हाईट ढोकळ्याची जराशी डिफरंट असते. काही नसते टेस्ट त्याची. असते. आम्ही लोक भायखळ्याला उतरलोय. आता आम्हाला रिचर्डसन आणि क्रुडास ग्राउंडला जायचं आहे आणि बसमध्ये ट्रॅव्हल करतो एवढा टाइम नंतर. तू सांग, तुला किती टाइम झालाय? मला तर आठवतच नाही, एवढा टाइम झाला. लेक्चर आठवत नाही. झाले 2 वर्ष झाले असते. 1.5 वर्ष. आरामात 1.5 वर्ष झाले. मी कंडक्टरांना विचारायला गेली, तर मग ते विचार करत होते तितक्यात कोणतरी एक पॅसेंजर बसणार होता. तो बोलला हो जाईल जाईल, म्हणून मी त्या पॅसेंजरच्या कॉन्फिडन्सवरती ह्या बसमध्ये चढली. रिचर्डसन आणि क्रुडास ग्राउंड आहे. हां. A few moments later. तर मॅडम, लोकांचा विश्वास नाही, लोकांवर विश्वास, अतिविश्वास कर. अजून विश्वास कर लोकांवरती. बरं आहे ना, त्याला एवढं मजा आली. त्याला इकडे काय बघायला मिळालं? महालक्ष्मी रेस कोर्सला त्याला घोडे धावताना बघायला भेटले. तुला मुंबईमध्ये घोडे धावताना दिसतात काय? एक घोडी आहे जी मागे मागे धावते. मज्जा तर केली. हा, इथे येऊन मस्त बघत बसलेला, असं लहान बाळासारखा बघत बसला. व्हिडिओ घेतला पाहिजे होता मी त्याचा. जिकडून आलो परत तिकडे जातोय आम्ही. शाबाश. चलो, फायनली खर्च 1.5 किलोमीटर होता तिथून. इधर से कितना किलोमीटर है? 3 किलोमीटर. काय भारी हेअरस्टाईल केलीस रे, एकदम श्वेताचन भज्जी. इथे कोण रात्री फॅन्सी इव्हेंटला चालली आहे ना, मग मी फॅन्सी हेअरस्टाईल केली आहे. मी आता होम ग्रोन फेस्टिवलसाठी चाललो आहे. सो बेसिकली होम ग्रोन फेस्टिवल इज लाईक सेलिब्रेशन ऑफ मॉडर्न इंडियन कल्चर. मॉडर्न इंडियन म्युझिकमध्ये काय चाललं आहे, और स्ट्रीट कल्चर काय आहे, फिल्म्स कुठले चालले आहेत आता, विच इज गेटिंग ट्रॅक्शन और गेटिंग लव्ड बाय जेनझीज अँड द यंग जनरेशन. इट्स अबाउट फिल्म्स, म्युझिक, पॉप कल्चर, स्ट्रीट कल्चर आणि असे अजून 2-3 निशेस आहेत. सो दॅट्स ऑल इट्स गोइंग टू बी अबाउट. लेट्स सी आज काय होणार आहे. आय एम सुपर एक्सायटेड. आता मला सिन्स मला आयडिया नाही, तर मला अजून जास्त एक्साइटमेंट. देअर वी आर गोना गो. लेट्स गो. बघू. रोबोट ऑक्टोपस वाटतोय हा मला. तुम्हाला काय वाटतंय? मी लहानपणी सायकलवरती करायचे. कुणाला पण विचार, माझ्या मित्रांना सगळं करून झालंय. चल, असा सेम उभा राहायचो सायकलवरती, माझ्या दोन्ही पाय ठेवून, आणि उतरण्याच्या आधी स्टँडला असं उडी मारायचो. अरे खरं सांगतोय भाई, मस्करी बघते तुला. साला तेव्हा आमच्याकडे फोन नव्हते ना प्रूफ ठेवण्यासाठी. असे पॅन्ट्स चालतील तुला? कसे? प्रेडेटर मूवी बघितली का? प्रेडेटर मूवी, त्यामुळे तो भूत असतो ना, त्याकडे त्याला तसं दिसत असतं, फक्त रक्त दिसतं, फक्त रक्त. तसं वाटतंय ती पॅन्ट. तुला असे पॅन्ट्स घेऊन काय बोलू मी याच्यावरती तुला? आता खरंच लेजिट.
ओके तर मला वाटलं मीच बनवते मी जेव्हा जेव्हा रेकॉर्ड करतो ना तेव्हा कोणता उद्योग पडतो. व्हॉट इज इट? असं करशील तर मला वायवावाली फिलिंग येते. तू तर करतेस बाबा बरोबर, मला लगेच टेन्शन येतं. ते वायवा असेल तर मग मी काही बोलतो, खोटं पण बोलित नाही. पण तू वायवास 5 केल्यात ना. तेच खोटं पूर्णच केलेत ना. व ऑइल अँड ॲक्रेलिक पेंट इन ॲडिशन टू ऑइल पेस्टिल्स. मग यात नवीन काय आहे, म्हणजे असेल काहीतरी नवीन, पण आम्ही तर लहानपणापासून काही 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 यूज करतो, सगळं मिक्स करतो. क्रेयॉन, वॉटर कलर, पेस्टल कलर थोडं महाग असायची म्हणून कधी मग ठीक आहे म्हणजे आम्ही लोक जस्ट इव्हेंट बघून आलो आहे आणि आता मी माझ्या घरी आली आहे. सो ऑल इन ऑल एक्सपिरियन्स सांगायला गेली ना तर मग चांगलं होतं. इट वॉज समथिंग व्हेरी न्यू फॉर अस, यु नो. ड्रिफ्टिंग वगैरे यू डोंट गेट टू अटेंड सच इव्हेंट दॅट ऑफन. इट्स काइंड ऑफ अ अर्बन स्टाईल स्पोर्ट. जे काही एक्सपिरियन्स करायला भेटलं ते पण नवीन होतं, तर ते पण चांगला एक्सपिरियन्स होता. बट आय थिंक आम्ही लोक जास्त वेळ तिकडे थांबलो नाही बिकॉज इट वॉज नॉट दॅट रिलेटेबल टू अस. हाऊ एव्हर मला असं वाटतं की जे यंग जनरेशन्स आहेत त्या लोकांना असे इव्हेंट्स खूप आवडतील आणि दे माइट लव्ह कमिंग टू सच इव्हेंट्स, एस्पेशली क्रिएटिव्ह नीश मधले, इंडस्ट्री मधले लोकांसाठी. आई थिंक दिस इवेंट्स आर मेड की क्योंकि वो उनके हिसाब से आर्टिस्ट माइंड से बने गए हैं, इसीलिए. सो ऑल इन ऑल गुड एक्सपिरियन्स. जर हा मराठीत केलेला व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर मग आम्हाला डेफिनेटली कॉमेंट्समध्ये सांगा आणि असेच व्हिडिओज, असेच नवीन इव्हेंट्स आम्ही कव्हर करू. तर ते जर तुम्हाला बघायचे असतील और काही इव्हेंट्स आहेत जे तुम्हाला पाहिजे की आम्ही कव्हर करू, और देअर सम प्लेस दॅट यू वॉन्ट अस टू कव्हर अँड लेट यू नो कसे आहेत, काय आहेत, तर डेफिनेटली ते पण कॉमेंट्समध्ये सांगा. आणि असेच नवीन नवीन व्हिडिओजसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करणं विसरू नका. ओके, बाय.